शाळेला सुट्ट्या लागल्या की मुलांचं रोज काहीतरी मागणं असतं की आज काय नवीन पदार्थ बनवणार. बरं, पदार्थ पण असा बनवायचा की जो मुलांनी आनंदाने खाल्ला पाहिजे, पोटभर खाल्ला पाहिजे. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी अगदी सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आली आहे, जी लहान मुलेच काय मोठे सुद्धा खूपच आनंदाने खातील. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रव्याचा केक कसा बनवायचा ते पाहूया. बनवायला इतकं सोपं आहे की सगळे साहित्य जर व्यवस्थित मोजून घेतले तर केक तर चुकणार नाहीच. शिवाय तुम्ही पहिल्यांदा जरी हा केक बनवत असाल तर अगदी अचूक प्रमाणात तुमचा केक तयार होईल. मस्त छान असा जाळीदार केक, खाताना अजिबात तोटरा बसणार नाही. हा केक तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता किंवा छोट्या मोठ्या पार्टीसाठी सुद्धा बनवू शकता. तर आजचा हा केक मी मदर्स डे निमित्त बनवला आहे. इतक्या दिवसात पहिल्यांदा मदर्स डेच्या दिवशी आई घरी होती आणि तिला जास्त क्रीम असलेले केकही आवडत नाही, तर चला म्हटलं रव्याचा केक बनवूया. आता आईसाठी केक बनवते आहे, तर म्हटलं चला तिने बनवलेल्या सगळ्या वस्तू इथे मांडूया. आणि व्हिडिओ बनवताना तिच्या या सगळ्या बनवलेल्या वस्तू मी मांडल्या ना, तेव्हा तिला सुद्धा खूप आनंद झाला. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने रव्याचा केक कसा बनवायचा ते पाहूया. तर रव्याचा केक बनवण्यासाठी सर्वात आधी काय करायचं, असा एखादा मेजर कप घ्यायचा किंवा मेजर कप नसेल तर एखाद्या वाटीचं प्रमाण घ्यायचं. तर आता इथे आपण 1 कप चाळून घेतलेला रवा घेतला. इथे आपल्याला 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. पण रवा जर जाड असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. त्यासाठी काय करायचं, मिक्सरचं एक कोरडं भांडं घ्यायचं. त्यामध्ये रवा बारीक करून घ्यायचा. रवा बारीक करून घेतलाय, आता बाजूला काढून ठेवायचा. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य मोजून घ्यायचंय. आता 1 वाटी रवा घेतलाय, त्यासाठी इथे आपण अर्धी वाटी साखर घ्यायची. आता अर्धी वाटी साखर मिक्सरमध्ये घातली की यामध्ये तेल घालायचं. तर पाव वाटी तेल आपल्याला इथं घालायचंय. 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी तेल. त्याचबरोबर यामध्ये दूध घालायचं. तर बरोबर अर्धी वाटी दूध आपण इथे घातलं आहे. त्याचबरोबर जो बारीक केलेला रवा आहे ना, तोही यामध्ये घालायचा. आता इथे मी एक आंबा घेतलाय. आता आंबा स्वच्छ धुवून घेतला, त्याचे वरचे टोक अशा पद्धतीने काढून घेतले आणि आंबा कापून चमच्याने त्याचा सगळा गर काढून घ्यायचा. एक वाटी रव्यासाठी यामध्ये मी 1 आंब्याचा जेवढा गर निघेल तेवढं सगळं यामध्ये घातला. आता हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं बॅटर तयार झालं आहे. अर्धी वाटी दूध यामध्ये मी घातलं होतं, पण नंतर मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं, त्यामुळे आणखी पाव वाटी दूध यामध्ये मी घातलं. म्हणजे टोटल अर्धी वाटी आणि पाव वाटी, पाऊण वाटी दूध यामध्ये मी घातले. आता मिक्सरमधील बॅटर एका पसरट भांड्यामध्ये काढून अर्धा तास झाकून ठेवला होता. अर्ध्या तासानंतर मिश्रणही छान भिजलं आणि मस्त असा आपला केक बनवण्यासाठी बॅटर तयार झाला. आता केकमध्ये घालण्यासाठी इथे मी काही टुटी फ्रुटी घेतली. यामध्ये अगदी थोडा मैदा घालायचा आणि सगळी टुटी फ्रुटी कोट करून घ्यायची. टुटी फ्रुटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त घेतली तरी चालते किंवा टुटी फ्रुटी नसेल तर यावर ड्राय फ्रुट्स घातले तरी चालते. आता आजचा हा केक आपल्याला कढईमध्ये बनवायचा आहे. यासाठी काय केलं, गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये भरपूर मीठ घातले. मीठ घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवलं आणि 7 ते 8 मिनिटे कढई प्रीहीट करायला ठेवली. आता केक बनवण्यासाठी आपलं अगदी परफेक्ट बॅटर तयार आहे. आता काय करायचं, यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं. तर आता पोहे खाण्याचा 1 चमचा घ्यायचा. चमचा भरून यामध्ये बेकिंग पावडर घालायची. त्याचबरोबर अगदी थोडा सोडा यामध्ये घालायचा. खाण्याचा सोडा आपण इथे यामध्ये घातला आहे. त्याचबरोबर टुटी फ्रुटी आपण मैद्यामध्ये कोट करून घेतली, तीही यामध्ये घालायची. आता सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. एकाच दिशेने मस्त सगळं साहित्य फेटून घ्यायचं. एकदा यामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा घातला की पुढची प्रोसेस अगदी झटपट करायची. इथे मी केक बनवण्यासाठी एक अॅल्युमिनियमचं भांडं घेतलं. त्या भांड्याला आतून सगळीकडून तेल लावून घेतलं. आता यामध्ये वरून थोडा मैदा घातला आणि अशा पद्धतीने सगळीकडे मैदा लावून घेतला. आता कढई प्रीहीट झाली, बॅटर तयार झाला आणि केकचं भांडंही तयार आहे. यामध्ये झटपट सगळं साहित्य ओतून घ्यायचं आणि अशा पद्धतीने टॅप-टॅप करून घ्यायचं. आता शिल्लक राहिलेली सगळी टुटी फ्रुटी यामध्ये घातली. त्याचबरोबर थोडे ड्रायफ्रुट्स इथे मी बारीक करून घेतले. काजू, बदाम आणि पिस्ता. अगदी थोडे-थोडे ड्रायफ्रुट्स यामध्ये मी घालणार आहे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कमी जास्त घेऊ शकता. आता टुटी फुटी घातली, ड्रायफ्रुट्स घातले, सुंदर असा कलर आपल्या केकला आला आहे. तुम्ही पाहू शकता. सगळं साहित्य घातलं की पुन्हा हलकंसं टॅप-टॅप करून घ्यायचं. आणि जी कढई आपण प्रीहीट करून घेतली, त्यावर हे भांडं ठेवायचं. आता यावर झाकण ठेवायचं. कढई प्रीहीट करताना सुरुवातीला गॅस मोठा करायचा, नंतर गॅस कमी करायचा. आणि केकचं भांडं ठेवल्यानंतर मीडियम गॅसवर, नंतर कमी गॅसवर 20 ते 25 मिनिटं केक बेक करून घ्यायचा. आता इथे 25 ते 30 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढलं. चाकूने किंवा टूथपिकने अशा पद्धतीने केक चेक करून घ्यायचा. आणि जर समजा चाकूला हलकंसं बॅटर लागलं, तर पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटे पुन्हा केक बेक करून घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, केक तयार झाल्यानंतर लगेच भांड्यातून बाहेर काढायचं नाही. 10 मिनिटं ते भांडं तसंच बाजूला ठेवायचं. 10 मिनिटानंतर काय करायचं, चाकूने केकच्या सगळ्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. नंतर अशा पद्धतीने केक भांड्यामध्ये काढून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता, अगदी सहज आपला केक भांड्यातून निघाला. कुठेही तुटला नाही, चिरला नाही. कलर सुद्धा किती छान आलाय. मस्त जाळीदार असा आपला केक तयार झालाय. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने जर अचूक प्रमाणात हा केक बनवला ना, तर तुमचा सुद्धा केक असाच परफेक्ट तयार होईल. आता मदर्स डेच्या निमित्त हा केक मी बनवला आणि या दिवशी आई सुद्धा माझ्या घरी आहे. तर एक छोटंसं सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. तर इतक्या वर्षात पहिल्यांदा मदर्स डेच्या दिवशी आई माझ्या घरी होती. त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी आईचं औक्षण केलं. त्यानंतर आईने केक कापला आणि सगळ्यांनी केकसुद्धा खूप आवडीने खाल्ला. केक पण छान जाळीदार तयार झाला. आंबा घातल्यामुळे केकला चव पण खूप छान झाली आणि सर्वांनी खूपच आवडीने खाल्ला. तर मंडळी, तुम्हाला हा रव्या आंब्याचा केक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.